सुद्धा हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि गणेशोत्सव सुरू असताना त्यांनी आंदोलन सुरू केले, म्हणजे कुणीतरी करायला लावतंय का तुम्हाला असं वाटतं? नाही, मला लोकशाहीतल्या आंदोलनाला असं राजकीय स्वरूप काही द्यायचं नाही. प्रत्येक जण जो तिथला संघटनावाला जो आहे तो किती ताकदीचा आहे, काय ताकदीचा आहे याच्यामध्ये जाऊन लक्ष देण्याची मला काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. संघटना कुठच्या पक्षाच्या आहेत, कोण पक्षाचं चालवतंय, कोण त्यांना मागणं सपोर्ट करतोय, कोण सपोर्ट करत नाही, हे करून मला नवा वाद कुठं काही निर्माण करायचा नाही. आज माझ्या समोर गणेश भक्तांचे होणारे हाल थांबले पाहिजेत ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे आणि तीच मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. व्यवस्थापकीय संचालकांचं माधव कुसेकरांचं नाव त्यांनी घेऊन एकत्रितच या संपाच्या मागे त्यांचीच करणी कारणीभूत आहे असं ते म्हणतायत. मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाहीये. त्यांचं म्हणणं जे काय आहे ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन. गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी काही शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू. मागण्या मान्य होईपर्यंत आमचं चक्काजाम आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी उच्चार केला आहे. मी सांगितलं ना, त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन, मुख्यमंत्री महोदय करतील, देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा करतील. माझी विनंती एवढीच आहे की गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचं आंदोलन होऊन गणेश भक्तांना त्रास होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार गणेश भक्तांचा हा सगळ्यांनी केला पाहिजे. सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर काय, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निर्णय हे आचारसंहितेच्या अगोदर घेतले जातात. सर, आमदार राजन साळवी यांनी मोठं विधान केलंय की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्यावर तुम्ही भाजपमधून निवडणूक लढवणार, भाजपच्या चिन्हावर. कोण बोलले? राजन साळवी बोलतोय की तुम्ही खूप पक्षाबद्दल. राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही. राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी 2004 पासून ओळखतो. मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे. आता निष्ठेचा जर विषय आला तर मीच 2004ला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं. मग आता काही उत्तर त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही. त्याच्यावर राजन साळवी साहेबांचं जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही. ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जाऊन आत्मक्लेश करून 2004 पासून आतापर्यंतच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल. राजन साळवी हे विधिमंडळातले माझे सहकारी आहेत. जरी ते उभाटा पक्षाचे आमदार जरी असले, पूर्वीच्या खासदारांचं रिफायनरी बद्दलचं मत वेगळं असलं, ह्यांचं जरी मत वेगळं असलं, आता तो पण अभ्यास आपण करा. माझ्यावर टीका करत असताना माननीय विनायक राऊत ज्यावेळी तिथले खासदार होते त्यावेळी खासदार साहेब काय सांगत होते असताना की मला रिफायनरी नको आहे आणि हे काय सांगत होते की मला रिफायनरी पाहिजे. नंतर हे 15 दिवसानं काय म्हणाले, मला रिफायनरी नको आहे. मग जी व्यक्ती 15 दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही. रत्नागिरी मतदारसंघावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी ज्यांचा पक्षाशी कुठचाही संबंध नाही असे देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेब आले होते, विकास आमटे साहेब आले होते आणि नाना पाटेकर आले होते. त्यांच्याकडनं मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ह्यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. पण 2004 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक खासदारकीच्या निवडणुकीला काय झालं हे त्यांनाच विचारा, मला विचारण्याची आवश्यकता नाही. आणि 2004ला माझ्या निवडणुकीच्या वेळी कोण निष्ठावान होतं आणि कोण निष्ठावान नव्हतं हा प्रश्न त्यांना विचारा. तरी देखील ते असं जरी माझ्यावर आक्षेपार्थ जरी बोलले असले तरी मला अजिबात राग नाही आणि त्यांच्यावर बोलून त्यांना मला अजिबात मोठं करायचं. रावसाहेब दानवे म्हणाले की अजित पवार आल्याचं नाही तर उद्धव ठाकरे यांच्या महायुतीतून जाण्याचा भाजपला फटका बसलाय. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? रावसाहेब दानवे साहेबांनी काय विधान केलेलं आहे ते मला ऐकावं लागेल, पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर माझं मत व्यक्त करणं हे योग्य ठरेल. दिशा सलियन प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण